तर आज मुंबईत सर्वत्र धुवाधार पावसाची बॅटिंग सुरू आहे। सध्या नेहरू कुर्ल्यामध्ये भीषण परिस्थिती आहे। कुर्ला आणि नेहरू नगर या भागांमध्ये पावसाचं पाणी रस्त्यांवरती खोळंबलेलं आहे, साचलेलं आहे। आपण दृश्य बघतोय। मुसळधार पावसाचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसतोय। मी सध्या मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहतोय। गाडीतून जातोय आणि कशी परिस्थिती सध्या मुंबईमध्ये उद्भवलेली आहे ते सुद्धा आपण पाहतोय। काल रात्रीपासून 300 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि बऱ्याच गाड्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। पाण्याचा निचरा होत नाहीये, मोठी समस्या आहे। त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना सावधानी बाळगावी असं आवाहन सुद्धा करण्यात येतं। आपण पाहतोय ही सगळी दृश्य मुंबईच्या कुर्ला परिसरातली आहे आणि ठिकठिकाणी अशाच पद्धतीनं पाणी भरलेलं आहे आणि जिथे जिथे लो लाईन एरिया आहे त्या ठिकाणची अशीच परिस्थिती झाल्याचं चित्र सध्या स्पष्टपणे पाहायला मिळतंय। त्यामुळे वाहनांचा जो वेग आहे तो सुद्धा खोळंबलेला आहे। ही सगळी जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येतं की महानगरपालिका त्यासोबत ट्रॅफिक विभाग रस्त्यावरती उतरलेला आहे, गाड्यांना मार्ग करून दाखवत आहे। मात्र पूर्ण मुंबईमध्ये आज ट्रॅफिक जाम पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी वेगवेगळ्या नाक्यावरती चौकाचौकामध्ये आपल्याला अशाच पद्धतीनं ट्रॅफिक जाम आणि पाणी साचल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळतं। ही सगळी दृश्य आपण पुन्हा एकदा मी माझा कॅमेरामॅन योगेश गुरवला सांगेन की सांगावी। एकीकडे मेट्रोचं काम सुरू आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय की ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। या पाण्याचा निचराच होत नाहीये आणि त्यामुळे बऱ्याच वाहन चालकांना याचा थेट फटका बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। लोकांच्या घरामध्ये, सोसायट्यांमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे। दूरवर आपण जर पाहिलं तर घराघरामध्ये पाणी शिरतंय आणि हा पाण्याचा निचरा नेमका कशा पद्धतीनं होणार हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि रस्त्याच्या कडेनं माग काढताना आपल्याला मुंबईकर पाहायला मिळत आहेत। लहान लेकरं बाळं घेऊन, शाळेची मुलं घेऊन हे सगळे या ठिकाणाहून रस्त्यानं चालताना आपल्याला पाहायला मिळतात। ही दृश्य पहा, ही जणू काही नदीच वाहते अशा परिस्थिती हे दृश्य। आणि जे आपण पाहतोय की मेन होल्स आहेत ते सुद्धा आता उघडे पडलेले आहेत, झाकण उघडे पडलेले आहेत आणि त्यातून सुद्धा पाणी बाहेर येताना पाहायला मिळतंय। आपण पाहतो चंद्रोदय कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, सोसायटीच्या आतमध्ये पण काही प्रमाणात पाणी आहे। तर ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा आता साईडला थांबलेल्या आहेत कारण गाड्या या पाण्यामध्ये बंद पडतायत। गाड्यातून माग काढला जातोय आणि या दुचाकी स्वार जे असतील, चारचाकी स्वार जे असतील त्यांना या पाण्यातून माग काढताना मोठ्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतोय। जिथे जिथे लो लाईन एरियाज आहेत त्या ठिकाणी अशाच परिस्थितीचं पाणी आपल्याला पाहायला मिळते। अशीच गंभीर परिस्थिती आहे आणि मुंबईकरांच्या घरामध्ये जिथे झोपडपट्ट्या आहेत, लो लाईन एरिया आहे, मग सांताक्रूज गोळीबारचा परिसर झाला, खारचा परिसर झाला, त्यासोबतच बँड्रा आणि मिलन सबवेचा परिसर झाला, त्या ठिकाणी सुद्धा पाणी भरल्याच्या घटना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। आणि या पाण्याचा निचरा नेमका कधीपर्यंत होणार आहे आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पण पाण्यातून माग काढणं सोपं नाही आहे आणि मुंबईकरांना याचं नुकसान होतं। आपण पाहतोय हॉटेलमध्ये सुद्धा पाणी भरलेलं आहे आणि आता साफसफाईचं जे काम आहे ते सुद्धा या मुंबईकरांकडून सुरू झालेलं आहे। ही दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येतं की परिस्थिती किती भीषण आहे, कशा पद्धतीचं वातावरण आहे ते आपण पुन्हा एकदा दाखवतोय। आणि ठिकठिकाणी अशाच पद्धतीनं पाणी भरलेलं आहे। जे मेन होल्स आहेत ते सुद्धा अशा पद्धतीनं उघडे आहेत। कारमधून आपण ही सगळी दृश्य जी आहे ती मुंबईच्या प्रशासनाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय, महानगरपालिकेला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। बऱ्याच ठिकाणी गाड्या, टॅक्स्या ज्या आहेत त्या सुद्धा बंद पडलेल्या आहेत आणि यातून आता मुंबईकर माग कसं काढणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जागोजागी अशाच पद्धतीनं पाणी भरतंय आणि पाणी भरल्यामुळे मुंबईकर हैराण आहेत। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड। नक्कीच गिरीश।